काय मग भावा, लका आज लय चेहरा पडलाय, काय झालंय? भावाचा 3 विषय गेला. काय लका भावा, हे ऐकून मलाच एवढं वाईट वाटलं, तुझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल ते. बरोबर. तुझ्या भावाला अभ्यासाला मोबाईल नव्हता तर तू स्वतः कष्ट करून त्याला मोबाईल घेऊन दिला, पण तू तुझी बाजू बक्कम ठेवली रे. मोठा भाऊ आहे म्हणून त्याला मोबाईल घेऊन दिला, पण नक्की तुझा बारका भाऊ त्या मोबाईल मध्ये काय करतो हे तू कधी बघितलं का रे? नाही बघितलं. का नाही बघितलं बरं? मोबाईल घेऊन देऊन चुकी झाली. भावा कसं आहे, ज्या वेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला सर लोक शाळेत शिकवायचे आणि घरी येऊन आपण अभ्यास करायचो. बरोबर. बरं तेवढ्यात आपल्याला मार्क बी चांगले पडायचे. बरोबर. पण आता ही ऑनलाईन अभ्यासक्रम आल्यापासून पोरग घरी आलं की मोबाईल मागते आहे बाप्पाला. कोण फेसबुक वापरतंय, कोण इंस्टाग्राम वापरतंय, कोण व्हॉट्सअप वापरतंय. आणि हे जेव्हा काय करतात, अभ्यास राहिला बाजूलाच रे. बरोबर. त्या पुरीला मेसेज कर, त्या पुरीला मेसेज कर, तिच्या मागं पळ, तिच्या मागं पळ. आज त्या उलाढाली करण्याच्या नादात आयुष्यातला अमोल वेळ त्यांच्या वाया गेला. आणि तरुण पोरांना ही व्यसन लागत गेलं सोशल मीडियाचं. बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळं ही पोरं मेंटली डिस्टर्ब झाली, हायपर झाली. खरंच आहे. खरं तर प्रत्येक मुलाच्या आईने आणि बापाने ह्योच विचार केला पाहिजे की पोरगी आपल्या कुठं मोबाईल घेते ऑनलाईन अभ्यास करायसाठी, पण ती खरंच अभ्यास करते करते का? का नक्की चॅटिंग करते बरोबर. का नक्की बॅटिंग करते बरोबर आहे. बघितलं. हे बघितलं पाहिजे.